एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंथ. हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत. नमस्कार मित्रांनो, मी नितीन शिंदे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच आहे की आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अशा लोकांची मुलाखत घेतो जे समाजामध्ये राहून समाजाचं आपण देणं लागतो या उद्देशाने जगतात झटतात आणि आपली वेगळी ओळख निर्माण करतात. अशीच ज्यांनी एक आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्या पुण्याच्या जे शिवणे भाग आहे NDA कोंडवा गेट तिथलं श्रावस्ती आधार फाउंडेशन म्हणून मतिमंद बहुविकलांग मुलांचे प्रतिष्ठान म्हणजे त्यांना सांभाळण्याचं केंद्र आहे. आणि ह्या सांभाळण्याचं केंद्राचं पवित्र असं कार्य जे आहे, जे माणुसकीला धरून केलेलं कार्य जे आहे ते कांचनताई कदम यांच्या माध्यमातून होतं आहे. तर कांचन अजय कदम या मॅडम ज्या आहेत यांचं कार्य हे कोणत्या प्रेरणेने चालू झालं, कधीपासून चालू झालं आणि त्यांच्या या आश्रममध्ये कुठल्या योजना मुलांसाठी आणि कशा पद्धतीने ते सांभाळतात हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. तर कांचन मॅडम नमस्कार. आपल्या मधुतारा फाउंडेशन यूट्यूब चॅनलवरती मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आणि तुम्हाला कसं वाटलं मधुतारा फाउंडेशन आज तुमच्याकडे आले ते पण सांगा. आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या कार्यासाठी. सर्वात प्रथम मी आपले मनापासून या ठिकाणी तुमचे धन्यवाद देते की आज मधुतारा फाउंडेशन अंतर्गत तुम्ही आज या ठिकाणी अशा वंचित भागामध्ये इथे पोहोचलात माझ्यापर्यंत की जे की खरं काम चालू आहे आपलं. गेली 3-4 वर्षापासून श्रावस्ती आधार फाउंडेशन ही संस्था मी चालू केलेली आहे. हे करण्याचं कारण ह्याच्यामागची प्रेरणा म्हणजे मी एक शिक्षिका होते, ZP टीचर होते. मला हे काम करत असताना अशी काही वंचित मुलं जे काही सिग्नलला फिरतात अशी काही मुलं की खूप गरीब मुलं की ज्यांची राहण्याखाण्याची सोय नाही आहे, खूप म्हणजे वाईट अवस्थेमध्ये अशी काही मुलं दिसली की ज्या ठिकाणी अशा काही संस्थांमध्ये खूप पैशाची काही ठिकाणी मागणी केली जाते किंवा तिथं पैसे दिल्याशिवाय त्या मुलांना राहता येत नाही असं काही चित्र दिसलं. तेव्हा लक्षात आलं की अरे आपण ह्या मुलांसाठी काम केलं तर काही होणार नाही, आपल्याला काही वेगळं साठवणूक करायची नाही किंवा फार मोठं श्रीमंत व्हायचं नाही आहे. तर ह्या समाजाचंच घेऊन आपण समाजासाठीच आपल्याला काही खर्च करायचा आहे. तर त्या हेतूने मी ही संस्था चालू केली. श्रावस्ती आधार फाउंडेशन गेली 3-4 वर्षापासून मी चालवते. माझ्या संस्थेमध्ये आत्ता 40 मुलं आहेत. ऑल महाराष्ट्रातून मुलं आहेत माझ्याकडे. कुठलाही पैशाचा माझ्याकडं क्रायटेरिया नाही आहे की कुठले इतके पैसे दिले तरच मी मुलांना सांभाळते असं काहीही नाही आहे. हे ॲज ए इट इज तुम्ही पालकांनासुद्धा विचारू शकता. पालक म्हणण्यापेक्षा सगळी मुलं अनाथ आहेत माझ्याकडे, ज्यांना स्वतःचे असे आईवडील नाही आहेत. त्यांनी त्यांचे दूरचे रिलेटिव्ह आहेत, ते दूरचे रिलेटिव्ह त्यांना इथे आणून सोडतात. फार अगदी 5 वर्षापासून ते 60 वर्षापर्यंत मी मुलांची जबाबदारी घेतलेली आहे. आणि ऑल महाराष्ट्रातून माझ्याकडे लोक येतात, बोलतात, मला विचारतात आणि त्यांची परिस्थितीनुसार आपण त्यांना या ठिकाणी ठेवून घेतो आणि त्या मुलांचं संगोपन करतो. त्यांना टीचिंग स्पीच थेरपी आहे, एज्युकेशन थेरपी आहे, त्यांच्यासाठी फिजिओथेरपिस्ट आपण त्यांच्यासाठी नेमलेला आहे. मुलांची मेंटॅलिटी ग्रोथ होण्यासाठी आपण त्यांच्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न इथं केले जातात आणि 100% मुलांमध्ये ग्रोथ आहे. हे मी त्यांच्या मुलांच्या एज्युकेशनमधून आज इंग्लिश पोएम बोलतात मुलं आणि त्यांच्यामध्ये खूप छान प्रगती होत जाते, स्वच्छता आहे. आणि हे सगळं श्रेय मी एकटीला नाही घेऊ शकत आहे. माझा स्टाफ असेल, टीचर्स असतील, इतर माझ्या मावशा असतील, मुलांना खूप स्वच्छ ठेवतात, त्यांना रोजच्या रोज आंघोळ्या घालून त्यांना खूप हायजीन खूप चांगल्या प्रकारे माझ्या संस्थेमध्ये केलं जातं. आणि अशा प्रकारे मी ही संस्था चालवते. माझी सर्वांना विनंती असेल जास्तीत जास्त अशा आता आणखी पण मी एक माझा मानस आहे काही निराधार महिलांसाठी मी इथे एक युनिट चालू करते आपल्या, ज्या की महिलांना बाहेर कुठेही आधार नाही आहे, राहण्याखाण्याची सोय नाही आहे, अशा महिलांसाठी मी पण युनिट चालू करते. तर माझी आपल्या सर्वांना विनंती असेल ऑल महाराष्ट्रातून जेवढ्या महिला असतील त्या महिला माझ्याकडे या. मी तुमच्या राहण्याखाण्याची आपण काम करून एक रोजगाराचं आपण एक साधन म्हणून काहीतरी प्रोजेक्ट चालू करूयात आणि आपल्याला सेफ बाजूनी राहण्याची या ठिकाणी सोय होईल. आणि सर धन्यवाद, तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचलात आणि मधुतारा फाउंडेशनचं मी खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबू नका मॅडम, कारण की अजून खूप काही तुम्हाला सांगायचं आहे की ही जी प्रेरणा आहे ही प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली. म्हणजे तुम्हाला घरातनं काही असं वाटत होतं की असं काय करावं मुलांसाठी का तुम्हाला बाहेर तुम्ही ज्यावेळेस शिक्षिका म्हणून वावरत होत्या समाजामध्ये त्यावेळेस अशा वंचित मुलं जी तुम्हाला भेटली त्याच्यामधनं तुमची एक आई जागी झाली, कारण की तुम्ही स्वतः एक आई आहात, एक पालक आहात, पण तुम्हाला ह्या मुलांना सांभाळण्यासाठी सुद्धा एक मनामध्ये कुठंतरी आईचं ममत्व हे जागं झालं. त्याबद्दल काय म्हणताल?
सोशल म्हणण्यापेक्षा माझं माइंड पहिल्यापासूनच सोशल आहे, की मला जिथं पडती बाजू आहे ती बाजू उचलून धरायला नेहमी आवडते. म्हणजे चांगल्याची तर काय म्हणतात ना, शिंगे कोणी धरतात, पण जे पडत्याची बाजू धरली पाहिजे तसा एक मानस आहे माझा पहिल्यापासूनच. तर मला नेहमी असं जिथं जे पडीत आहेत ना त्या लोकांसाठी काहीतरी करायची असं एक इच्छा असते. आणि हे मी गेली 20-25 वर्ष झालं सोशल ह्याच्यात मी महिलांच्या अत्याचारासंदर्भात काम करते. जिथं न्याय देता येईल आपल्याला, काही महिलांना काही रोजगार देता येईल का, अशा काही खूप प्रयत्न चालू असतात माझे. तर ह्या मुलांसाठी मला असं नाही की मुलांचं आयुष्य घडलं पाहिजे, जे की उद्या देशाचे नागरिक आहेत त्यांना त्यांच्या, आणि ही तर मतिमंद मुलं आहेत, अपंग दिव्यांग मुलं आहेत, हे स्वतःचं जीवनमान स्वतः गुजरवू शकत नाहीत. तर त्यांना किमान आधार देऊन त्यांना त्यांचं जरी जगता आलं तरी खूप झालं. हा एक माझ्याकडून हेतू होता. खरंच. आणि मॅडम ह्या मुलांना तुम्ही जे घडवता, जे शिकवता, तुम्ही सांगितलं की पोएम शिकवतो आपण, तर ही मुलं ज्यावेळेस तुमच्याकडे येतात त्यावेळेस कुठल्या अवस्थेत असतात आणि 1 महिन्यानंतर त्यांच्यामध्ये काय ग्रोथ असते? ही मुलं जेव्हा येतात तेव्हा अक्षरशः अंगावर आम्हाला मारण्या इतपत असतात. ही मुलं एवढे हायपर असतात, ही मुलं भयंकर हायपर असतात की ज्यांना म्हणजे काही कॉन्शियस नसतात, मेंटॅलिटी म्हणजे खूप हायपर असतात ही मुलं. तर त्यांना मेडिसिन ट्रीटमेंट देऊन आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना कुठंतरी कूलडाऊन करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यांना समुपदेशन करतो आपण, इथं काउन्सिलिंग केलं जातं. त्यांची कॅटेगरी नुसार त्यांना व्यवस्थित त्यांच्या मेंटॅलिटीची कॅटेगरी बघून त्यांना कुठंतरी काय म्हणतात त्याला काउन्सिलिंग करून ती मुलं म्हणजे चांगल्या ह्याच्यावर येतात ते. आणि ही मुलं इंग्लिशमध्ये पोएम पण बोलतात. आणि तुम्ही मला सांगितलं पसायदानसुद्धा बोलतात. येस, पसायदानसुद्धा बोलतात, इंग्लिश पोएम म्हणतात, आणखी मराठी पोएम्स म्हणतात, गुड मॅनर्स, कुणी आले गेले त्यांना हाय बाय नमस्कार, हे सगळ्या गोष्टी बोलतात. ही मुलं खूप आहे माझ्यासाठी. ही मुलं 90% डिसेबल आहेत, ही मुलं 100% डिसेबल आहेत. आपल्याकडे कॅटेगरीज आहेत, सर्टिफिकेट्स आहेत. ह्या कॅटेगरीतली मुलं आज लोकांसाठी सलाम करतात, हे माझ्यासाठी खूप मोठं आहे. खरंच. मग ज्यावेळेस यांचे पालक लोक ज्यावेळेस येतात, कारण काही जण तर अनाथ आहेत, खूप पालक लोक खुश आहेत या बाबतीत. सगळेजण, सगळ्यांचा एक ग्रुप केला मी पालकांचा. मुलांची ग्रोथ, त्यांची ॲक्टिव्हिटी, त्यांनी केलेले ड्रॉइंग्स, त्यांनी म्हटलेलं जे काय आहे हे सगळ्या गोष्टी पालकांपर्यंत रोजच्या रोज पोहोचवलं जातं. मुलं काय खातात हे सुद्धा आम्ही रोजच्या रोज पालकांना अपडेट्स असतात. आणि पालक लोक खूप खुश आहेत या बाबतीत. या बाबतीतचे अभिप्रायसुद्धा पालकांचे माझ्याकडे आहेत. हो ना. आणि मॅडम ह्यांच्यासाठी ज्या शाळा आहेत तर तशी ही शाळा आपली नाही आहे, आपण फक्त संस्कार वर्ग घेतो, बरोबर? शाळाच म्हणावी लागेल ही, कारण इथं शिक्षण दिलं जातं मुलांना, शिकवलं जातं. मग ती कुठंही असो, शाळा असे काही फार मोठ्या इमारतीत असली तरच ती शाळा असते असं काही नसतं. महात्मा फुलेंनी आज सावित्रीबाईंना झाडाखाली शिकवलं ना, बरोबर, बागेमध्ये शिकवलं ना, तर आज एवढं नाही. पण मला म्हणायचं हे होतं की शाळेची जी व्याख्या असते किंवा शाळेचे जे काही कागदपत्र असतात लागणारी, तर तसं आपली प्रॉपर शाळा नाही आहे, आपलं संस्कार वर्ग, बरोबर? संस्कार, येस, ह्यांना संस्कार दिले जातात. म्हणजे शिक्षण देणारा आणि घेणारा जर परफेक्ट असेल तर मला नाही वाटत की इमारत किंवा कुठल्या गोष्टी जागा महत्त्वाची असेल. तर मित्रांनो, कसं आहे की महामानव महामाता येतात, पण त्यांचे विचार हे जोपर्यंत ही दुनिया आहे तोपर्यंत ते राहतात. असंच त्यांनी ज्यावेळी आता हे महामातेचा फोटो लावलेला आपण बघू शकता, सावित्रीबाई फुले यांचा फोटो लावलेला आहे. तर ही सावित्रीचीच लेख आहे की त्या सावित्रीने एवढा तिच्यावर अन्याय होता, तिचा छळ केला जायचा, तरी महात्मा फुलेंनी माघार न घेता तिला शिक्षण दिलं आणि त्यांना सांगितलं की सावित्री, तुला मुलींना घडवायचे, मुलींसाठी शिकायचं आहे. आणि ह्या पुण्यामध्येच मुहूर्तमेढ रवली गेली आणि ह्याच पुण्यातल्या आपल्या ताई कांचनताई आज ह्या सावित्रीची लेख म्हणून आज ह्या मुलांचा सांभाळ करतात. तर हे आपण जरा बघायचं मुलांना. हां, या ठिकाणी आज सर आपण आलात. मी शेवटी आपल्याला हेच माहिती देऊ शकते की ज्या सावित्रीनं मला शिक्षण दिलं आणि ज्या बाबासाहेबांनी आज आपल्या हातामध्ये लेखणी दिली, त्याचा वापर आपण वंचित घटकासाठी केला पाहिजे नक्कीच. आणि वंचित म्हणण्यापेक्षा ह्या ज्या निराधार मुलं आहेत ह्या मुलांसाठी आपण त्यांना उभं केलं पाहिजे. फार नाही उभं करता आले तर त्यांचं जीवनमान मला घडवायचं आहे आणि त्यांच्यासाठीच मी आयुष्यभर हे काम करत राहणार आहे, अशी या ठिकाणी मी आपल्याला एक ग्वाही देते. आणि आज 1 मे महाराष्ट्र दिन आहे, कामगार दिन आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या आज हक्काचं, आज 12 तासाच्या ड्युटीवर, आज 8 तासाच्या ड्युटीवर आज आपण हे हक्काने आपण सांगू शकतो, जे की सावित्रीबाईंचंच आज ह्याच्यामध्ये महात्मा फुलेंचं फार मोठं योगदान आहे. या महापुरुषांनी जर आपल्यासाठी एवढा त्याग केला नसता, ॲज इट इज आपण इथे थांबू शकलो नसतो, हे करू शकलो नसतो. किंवा सर्वात त्रिवार वंदन या सगळ्या महामानवांना आणि त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या विचारांना.
म्हणून तर बाबासाहेबांसाठी की नेहमी म्हणलं जातं की खातो तो घास आणि घेतो तो श्वास भीमा फक्त तुझ्यामुळे. तुझ्यामुळे येस. आणि आज या भीमामुळंच जे आज इथं बसलो आहे, जे काय आहे ते त्यांची पुण्य आहे. कारण की त्यांनी जर एवढं सोसलं नसतं आणि त्यांनी एवढा त्याग केला नसता आणि त्यांनी एवढं समाजाला सक्षम बनवलं नसतं तर आज नाही तर कांचन मॅडम असते ना नितीन शिंदे असतं ना कुणी असतं इथं. तर त्यांना त्रिवार वंदन, त्या महामानव महामातांना त्रिवार वंदन आहे. आज 1 मे कामगार दिनानिमित्त खरोखर मला तुम्ही ती ओळख करून दिली. माझ्या ध्यानात नव्हतं की कामगार दिन असं आहे, पण या पवित्र दिवशी आपली भेट झाली. कारण बऱ्याच दिवसापासूनची ही भेट रखडली होती, पण आज कामगार दिनी, आज महाराष्ट्र दिनी ही भेट व्हावी हे दुग्ध शर्करा योग म्हणतो आपण, त्याप्रमाणे आहे. आणि आपण आता जाणून घेणार आहोत की ही मुलं कशी आहेत. तर आपण बघायचं मॅडम जरा मुलांना. तर हा हॉल आहे मुलांसाठीचा आणि हे टीचर आहेत. नमस्ते मैडम. Hi, Namaskar. क्या नाम है आपका? My name is Sonia Demari. I'm from Assam, ओके. Guwahati. और आप यहाँ पे क्या करते हैं? Yes, actually I'm teaching the students here. They are all my students. अच्छा. The Sravasti Adar Foundation. तर श्रावसी आधार फाउंडेशनच्या ह्या शिक्षिका आहेत ह्या मॅडम. आणि हे यांचं किचन आहे. ह्या मावशी आहेत. नमस्ते मावशी. नमस्कार. नमस्कार नमस्कार. तर ही मुलं आपण बघू शकतो. ही जी मुलं आहेत हां. Say hi everyone. हाय. Say namaskar to everyone. Welcome to our YouTube channel. Yes. Hi everyone. Hi everyone. Hi. आणि प्रत्येकाचे रूम आहेत आणि प्रत्येकाचे रूम हे आतल्या साईडला आहे. तर श्रावस्य फाउंडेशनचं हे मतिमंद बहुविकलांग केंद्र जे आहे तर हे आपल्या शिवनेच्या पुढं इंडिया गेट, इंडिया कोंडवा गेट जे आहे तर तिथं आहे. तर मित्रांनो, तर नमस्ते मॅडम. नमस्ते. काय नाव आपलं? माधवी शिवडेकर. अच्छा, काय करता आपण इथं? इथे मी मदतनीस म्हणूनच आहे. हां. सगळं बघण्यासाठी, अच्छा. त्यांच्या दिवसभर या मुलांसाठी किंवा बाकीचं काय काम असेल ते. अच्छा, ओके. आणि ज्यांच्यामुळं आज इथं आलो ह्या माधुरी मॅडम आहेत आणि त्यांचा मुलगासुद्धा आज इथं ॲडमिशन घेतो. कसं वाटतं मॅडम? हो, खूप छान वाटतंय. आणि मी फर्स्ट टाईम इथे सोडलं आहे मॅडमकडे, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. आणि कसे आलात तुम्ही इथं? काय कसं काय तुम्हाला माहिती पडलं? सर अमोल शिंदे सर जे आहेत ना, त्यांची ओळख आणि त्याच्यामुळं सरांची ओळख झाली माझी. आणि त्यांच्या कोणत्या सरांची ओळख? नितीन सरांची ओळख झाली. फाउंडेशनचं नाव? मधुधारा फाउंडेशन. मधुधारा फाउंडेशनच्या वतीने मी इथपर्यंत आले आणि मॅडमशी माझी भेट झाली. अच्छा. तर ह्या आहेत. आपलं नाव? रत्नमाला बोळे. अच्छा, काय करतात ताई तुम्ही मी इथं? इथं मावशी म्हणून आले. मला मुलांची माझी भांडणं झाली. इथं मी आले, मला त्यांनी खूप आधार दिलाय. अरे वा. हां, मग इथं कसं वाटतं? इथं एकदम- मुलगी सांभाळते ना? हो हो, सगळं मुलगी सांभाळते ना? ही तुमची हो. मुलगीच आहे ना? हो, मुलगीच आहे. पण ही मुलगी आई बोलून आज एवढं सगळ्यांना सांभाळते संसार आहे सगळा. है ना? बरोबर आहे. तर तिला म्हणजे जितकं प्रेम द्यावं तेवढं कमी आहे. कमीच आहे. आमच्या आतड्याची चपला घालून तरी उपकार पिटणार नाही. कारण की आपल्याला ज्यांना बोटाला धरून चालायला हो, शिकवलं, बरोबर. ज्यांना घास भरून जगायला शिकवलं, आज त्यांनी सोडून दिलं. है ना? हा, बघा ना तुम्ही, त्यांनी सोडून सोडून दिलं. दिलं. पण कोण कुणाचं कोण कुणाचं नातं नसताना नातं अनोळखी नसताना. जवळ अनोळखी. केलं हे मोठं भाग्य आहे ना आमचं. भाग्य आहे ना हे? हो, तर ते म्हणतात ना की प्रत्येकाला चोचीला चारा देणारा तो असतो, कोणतरी परमेश्वर असतो. परमेश्वर असतोच ना. तर तसं आहे ना, आधार जे निराधार आहेत त्यांना आधार देणारा पण एक मसीहा असतो. तर हे जे आहेत, तर हे जे मसीहा आहेत आधार फाउंडेशनचे, श्रावस्ती आधार फाउंडेशनचे. काय नाव तुमचं? संगीता बोलकर. अच्छा, काय करताय संगीता मॅडम तुम्ही इथं? मी किचन सांभाळते. अच्छा, किचन सांभाळताय. हो, अच्छा, किती वर्ष झाले इथं? मी आत्ताच महिना झाला. बरं बरं. कसं वाटतंय छान वाटतं. किचन एकदम. सांभाळताना, मुलांना हो, सांभाळताना? एकदम छान वाटतंय. छान वाटतंय ना? आणि इथं कसे आले तुम्ही? काय मी माझ्या घरच्या टेन्शनमुळे आलेले आहे. घरच्या टेन्शनमुळं? अच्छा, म्हणजे घरचे आहेत तुम्हाला? आहे, सगळे आहेत, सासरे पण आहेत, असून माहेरी. नसल्यासारखं. हां, म्हणजे कोण साथ देत नाही म्हणून आलेले आहे. हो ना. कसं वाटतं इथं? एकदम छान वाटतंय. तर मित्रांनो, या अशा सगळ्या गोष्टी घडतात. कारण की कसं आहे, ही दुनिया आहे. दुनियामध्ये या सगळ्या गोष्टी होत राहतात, घडत राहतात. आणि त्याच माध्यमातून
हे जे काम आहे हे समाजापुढे येत असतं. समाजापुढे जी लोक आपलं एक समाजाचं देणं म्हणून उभं करतात काम, आपलं स्वतःला सिद्ध करतात, तसंच हे श्रावस्ती आधार फाउंडेशन हे ज्यांनी स्वतःला सिद्ध केलेलं आहे. तर असंच ह्या सगळ्या ह्या आणखीन एक मावशी काय नाव तुमचं? उज्ज्वला. अच्छा, उज्ज्वला. काय करता तुम्ही इथं? मी मुलांना शिवचे कामं करते, आंघोळी घालते. अरे वा, म्हणजे किती मोठं काम करताय हो तुम्ही. हां, खरंच म्हणतात ना की परमेश्वरानंतर हे तुमचं कार्य, कारण की एक आई बनून तुम्ही करताय. आणि स्वामी तिन्ही जगाचा पण आई विना भिकारी म्हणतात ते तशातली गत आहे. कारण की तुम्ही आई बनून या सगळ्यांची माया करताय आणि त्यांचं सगळं काही शुश्रूषा करताय. त्यासाठी खरंच तुम्हाला त्रिवार वंदन आहे तुम्हाला माऊली. खूप खूप तुम्हाला धन्यवाद आहे. आणि खरंच मॅडमला धन्यवाद दिले पाहिजे की मॅडममुळं आज हे सगळं एका छताखाली तुम्ही सगळ्यांना घेऊन आलाय हो. या श्रावस्तीचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? अर्थच तो. हां, ते अर्थ सांगा जरा. काय? श्रावस्तीचा अर्थच असा आहे की ज्याला कुठेच आधार नाही असा राजाश्रय जिथं मिळतो ती श्रावस्ती. ती श्रावस्ती. आणि हे जे श्रावस्ती आहे, तर हे जे परिवार आहे हा आधार फाउंडेशन आहे, श्रावस्ती आधार फाउंडेशन. तर हे कांचनताईंनी उभा केलेलं आहे आणि त्यांचं कार्य म्हणजे साक्षात परमेश्वराचं कार्य. कारण की आता जसं माऊलींनी सांगितलं की आमच्या अंगाचे जोडे बनवून जरी त्यांना घातले तरी कमी आहे. कारण की ही जी त्यांच्या मनातली जी तळमळ आहे, त्यांच्यासाठीची जी भावना आहे, तर हीच आहे की आज एवढं मोठं ते काम करतायत, तर हे काम कुठेतरी डायरेक्ट ते पोचतं आहे तिथं. म्हणूनच की म्हणतात ना की वरती गेल्यानंतर कर्माचे हिसाब होतात, वरती नाही ते हितच होतात. आणि हे कर्माची फळं बघा हे तुमच्या समोर आहेत की असं हे कर्म चालू आहे. मम्मी कशी आहे त्यांना पोरांना विचार. कसं वाटतं मम्मी कशी आहे? या मम्मीसाठी सगळी मुलं बोलतात मम्मी कशी आहे. सगळे मम्मी म्हणताय ना? एकदा जोरदार टाळ्या मम्मीसाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि खूप छान असं बघा वातावरण जे आहे. तर बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी अच्छा, या माझ्या मैत्रीण आहेत, त्यांना म्हणजे माझ्याबद्दल बोलू शकतो. नमस्ते मॅडम. काय नाव आपलं? प्रभा कांबळे. बरं, कांबळेताई बोला, काय म्हणताल त्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल? कारण की त्यांचं कार्य एवढं मोठं आहे की काय बोलावं. कारण की अशा मुलांना सांभाळतात की ज्यांना स्वतःच्या घरची लोकं नीट सांभाळत नाही आहे. आणि त्यांना एका नाही का म्हणजे ते म्हणतात ना की जुनं वस्तू समजून कुठंतरी टाकून द्यायचं, तशा पद्धतीने एक कुठेतरी टाकून देण्यात येतं. असे हे मतिमंद मुलांसाठीचं हे आश्रम. काय म्हणताल तुम्ही कांचनताईसाठी? मी प्रभा कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खडकवासला मतदारसंघाची अध्यक्ष आहे. बरं. आणि मी एक सामाजिक कार्यकर्ते आहेत. बरं. कांचनताई आणि मी बऱ्याच वर्षापासून आम्ही एक मैत्रिणी आहोत. बरं. कांचनताईंनी हे डिसिजन ज्या वेळेस घेतलं, म्हणजे त्या एक पहिल्या अंगणवाडी सेविका होत्या, पण त्यांनी हे डिसिजन लहान मुलांचं मतिमंद किंवा हे मुलं जे सांभाळतात वृद्धाश्रमातले, तर अतिशय सुंदर काम आहे त्यांचं. तळागाळापासून ते प्रामाणिकपणाने हे काम केलं. त्यांना एक रुची होती. अनेक लोकांना ते सहकार्य करतात आणि ह्या मुलांच्याबद्दल त्यांना एवढी सहानुभूती आहे की आज एक मुलगा स्वतःचं सांभाळणं खूप अवघड परिस्थिती आहे आणि त्या ह्या एवढ्या मुलांना सांभाळतात आणि लोकांचा प्रतिसाद आहे तुमच्यासारख्या लोकांचा किंवा बाहेरच्या अनेक लोक त्यांना सहकार्य करतात. आणि कांचनताई खरोखरच खूप छान काम करतात. राहुल नगर शिवण्यामधून त्यांची प्रसिद्धी भरपूर आहे. बऱ्याच बाहेरच्या लोकांनी पण त्यांना म्हणजे मार्गदर्शन ते लोकांना करतात. सामाजिक कार्य करत असताना तळागाळापासून परिस्थितीच्या वर मात करून त्यांनी हे जे काही धाडस करून हे काम करतात ते अतिशय सुंदर काम आहे त्यांचं. आणि खरोखर माझं मनपूर्वक त्यांना या कामाच्या शुभ इच्छा देते. तुमच्यासारखे लोक ह्या ठिकाणी येतात, भेट देतात आणि असंच तुम्ही लोक येत जा, त्यांना सहकार्य करा, एवढीच मी आशा बाळगते. जय भीम, जय बुद्ध, महाराष्ट्र. खरं म्हणजे प्रभाताई, आमचं नशीब आहे की तुम्ही आज ह्या ठिकाणी आलात आणि तुम्ही यूट्यूब चॅनलला मुलाखत दिलेली आहे. कारण की समाजामध्ये तुम्ही पण खूप मोठ्या पदावरती काम करताय, वंचित घटकांसाठी काम करताय. तर कुठंतरी असं वाटतं की एक सावित्रीच्या सगळ्या इथं भेटलेल्या आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं एक परिवार हा तयार झालेला आहे आणि ह्या परिवारामध्ये आज आपण सगळेजण इथं आहोत. त्याच्यामुळे खूप आनंद होतो आहे. आज 1 मेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कामगार दिनाच्या. धन्यवाद भाऊ. आणि या कामगार दिनाच्या निमित्ताने, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आपण भेटलो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच आपलं.
तर मित्रांनो की म्हणतात ना की एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत, हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत. तर ते जे असं अनंत कार्य जे आहे तर हे आपल्या श्रावस्ती फाउंडेशनच्या माध्यमातून मतिमंत मुलांच्या आश्रमाच्या माध्यमातून कांचनताई यांच्या माध्यमातून होते. तर कांचनताई आपल्याला विनंती आहे की आपला संपूर्ण पत्ता आणि आपला फोन नंबर हे सांगावा. माझा पत्ता आहे आता सध्या चालू स्थितीमध्ये आपण NDA गेट कोंडवे धावडे या ठिकाणी महालक्ष्मी गार्डन मोरे कॉम्प्लेक्स दुसरा मजला या ठिकाणी आपलं 1500 स्क्वेअर फुटामध्ये हे चालू आहे. आणि या ठिकाणी 40 अजून मुलांची रिक्वायरमेंट वाढते, अजून मुलं येत आहेत, ॲडमिशन्स होत आहेत. मी नाही म्हणू शकत नाही कोणालाही, कोणत्याही जीवाला मी घरी पाठवू शकत नाही. त्यामुळे मला या जागेची पण खूप कमतरता आहे आणि बाकीच्या फायनान्शियल गोष्टी पण खूप काही चॅलेंजेबल होत आहेत. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे, आपल्या सर्वांना जे जे काही शक्य असेल, फुल नाही फुलाची पाकळी, ते आपल्या सर्वांनी मधुतारा फाउंडेशनच्या अंतर्गत, साहेबांच्या अंतर्गत किंवा आपण सर्वांनी जे जसं आपल्याला शक्य असेल तसं मला मदत करावी एवढीच अपेक्षा. त्या मदतीसाठी आपला नंबर स्वतःचा पर्सनल सांगा. नंबर सांगते 9011 084 728. फोन पुन्हा एकदा 9011 084 728. तर मित्रांनो आपण बघितलं की कांचनताईचं हे असं कार्य जे आहे हे परमेश्वराचं कार्य आहे, पवित्र कार्य आहे. मतिमंद मुलांसाठी त्यांना त्यांच्या बुद्धीला ग्रोथ देण्याचं, त्यांना पुढं घेऊन जाण्याचं आणि त्यांना काहीतरी समजावण्याचं की त्यांना पण स्वतःला बुद्धी आहे असं त्यांच्या मनामध्ये ठासून ठासून भरवण्याचं काम हे कांचनताई करतात. त्यांचे सगळे स्टाफ लोक करतात, टीचर लोक करतात. तर अशा कांचनताईच्या कार्याला मधुतारा फाउंडेशनचा त्रिवार वंदन, त्रिवार सलाम आणि कोटी कोटी वंदन आहे माऊली तुम्हाला, सावित्रीच्या लेकीला. तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटच्या घटकापर्यंत पोचला पाहिजे, कारण की ताईंचं जे कार्य आहे हे खूप मोठं आहे हो. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण की त्यांना मदतीची, तुमच्या मदतीची गरज आहे. कारण की एवढं मोठं कार्य करत असताना की नेहमीच पैशाची चणचण असते आणि बाकी सगळ्या गोष्टीची पण त्यांना गरज भासते. अजून त्यांना गव्हर्मेंटचं कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही आहे, कुठल्याही प्रकारचं ग्रँट नाही आहे. तर आपण नक्कीच त्यांच्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी जसं त्यांनी सांगितलं तशी मी मधुतारा फाउंडेशन नितीन शिंदे आपल्या सगळ्यांना विनंती करतो. माझे जेवढे मला यूट्यूब चॅनलला बघतात, माझं काम जे मला कमेंट्स करतात, मला सांगतात, त्यांना सगळ्यांना माझी मनापासून विनंती आहे की नक्की इथं कोंडवा धावडे NDA गेट इथं त्यांनी येऊन त्यांची भेट घ्यावी. त्यांचा मोबाईल नंबर त्यांनी सांगितला आहे आणि त्यांना मदत करावी. धन्यवाद. थँक्यू.